हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. चला तुम्हाला एका नवीन लोकेशनवरती मी घेऊन जाते. गोव्यातील हे लोकेशन जे आहे ते घरापासून आहे 15 ते 20 किलोमीटरच्या आतमध्येच आहे आणि न्यू लोकेशन आहे, जिथे आम्ही सुद्धा पहिल्यांदाच चाललो आहोत. आणि हा जो ब्रिज तुम्ही बघताय, सॉरी हा नाही, हा जो आम्ही चाललो आहे तो ब्रिज, तो जुवारी ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या आसपासच आम्ही राहतो. हा जो न्यू ब्रिज आहे तो पणजी आणि मडगाव या मेन रोडवरती आहे. सो तुम्ही बघू शकता लोकेशन गोव्याचं. तुम्ही कुठेही कॅमेरा फिरवा, तुम्हाला फक्त झाडे आणि मस्तपैकी पाणी दिसेल. अँड एस टी स्टँडपासून, पणजीच्या एस टी स्टँडपासून अवघ्या 2 किलोमीटरवरती हे आहे मारुतीगड मळा या ठिकाणाला म्हणतात. आणि हा मारुतीगड आहे आणि वरती मारुतीचं मंदिर आहे. सो तुम्ही बघू शकता खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढून गाडीवरती सुद्धा जाते. पण आम्ही म्हटलं चला आपण एक्सपिरियन्स करूयात, मस्तपैकी चालत जाऊयात वरती. आणि आम्ही निघालो आहोत. पणजीत आल्यानंतर खरं तर ह्या मंदिराचं लोकेशन आम्हाला माहीत नव्हतं आणि मोबाईलमध्ये पण ऐन त्या टायमिंगला लोकेशन सगळं वेगळं विचित्र दाखवायला लागलं. पणजीत आल्यानंतर आम्ही थोडंसं विचारलं आणि पणजीतून फक्त 2 किलोमीटरवरती हे मंदिर आहे आणि इतकं सुंदर स्ट्रक्चर आहे. ओ बाबू ये. दुरूनच जेव्हा एंट्री पणजीतून आतमध्ये आहे, सिटीमध्ये आहे, सो एंट्री मारल्यानंतरच मंदिर वरती असल्यामुळे डोंगरावरती दुरूनच ते दिसतं. आणि हे मंदिर बघितल्यानंतर मला जेजुरीची आठवण आली. जसं जेजुरीचा जो गड आहे किंवा जे मंदिर आहे ते दुरूनच दिसतं, त्याच प्रकारे हे पण दिसतं. आणि खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि वरती गाडीसुद्धा जाते. परंतु आम्ही म्हटलं चला पायऱ्यावरती जाऊया, कारण आत्ता सध्या वाजलेत 3:15 आणि मंदिर ओपन होतं 4 वाजता. सो आमच्याकडे खूप वेळ आहे. जातोय आणि इथपर्यंत आल्यानंतरच दम लागला. सो तुम्ही बघू शकता अशा पायऱ्या आहेत. हो येतोय पप्पा, येतोय पप्पा येतोय. मला वाटलं आलं मंदिर. तर तुम्ही बघू शकता इथपर्यंत येता येतं गाडी घेऊन आणि इथून अजून वरती पायऱ्या आहेत. आणि पायऱ्यांवरती सुद्धा खूप सगळं गवत वगैरे आले, झाडी खूप आहे प्रचंड. झाडामुळे व्यवस्थित मंदिर लांबून दिसत नाही, म्हणजे मंदिर दिसतं पण पूर्ण स्ट्रक्चर दिसत नाही. तुम्ही बघू शकता किती झाडे आहे आणि गोव्यामध्ये सगळी लोकेशन असे झाडांमध्येच आहे. आणि हे लोकेशन आमच्यासाठी खूप न्यू आहे. मी सर्च करत होते की काय नवीन आहे का जवळ बघण्यासारखं, तर मला हे मंदिर गुगलवरती मिळालं. सो म्हटलं चला आज आपण इथे जाऊया. आणि वरून तुम्ही बघू शकता, वरून सगळी पणजी दिसते. आणि बाबू आमचा आल्याच त्याचा गोंधळ सुरू झाला. सानूला आम्ही खूप मिस करतो, सानू नाही आहे इथे. आणि तुम्ही बघू शकता वरून हे सगळं अख्खं पणजी सिटी दिसतं आणि मस्त एकदम छान वाटतं. वरून खूप छान लोकेशन वरून दिसतं. आमच्याकडे खूप वेळ होता, मंदिर ओपन व्हायला अजूनही खूप वेळ होता. तोपर्यंत आम्ही थोडंसं एन्जॉय केलं, फक्त बघितलं बाहेरून सगळं. आणि नंतर आम्हाला वरून एक रस्ता मिळाला आणि आम्ही वरती एक छोटंसं मंदिर होतं. ॲक्च्युली जे रिअल मंदिर आहे ते ह्याच्यावरती होतं, ते आम्हाला माहितीच नव्हतं. परंतु खाली जे मंदिर होतं त्याचं आम्ही दर्शन घेतलं. आणि तुम्ही बघू शकता वरतीसुद्धा एक बाग आहे थोडीशी, म्हणजे थोडंसं गार्डन टाईप आहे. आणि मंदिर झाडामुळे व्यवस्थित दिसत नाही, बट लोकेशन इतकं शांत. आणि या अख्ख्या मंदिरामध्ये कोणीच नव्हतं, म्हणजे 1-2 दिसत होते फक्त, ते इथलेच पुजारी वगैरे होते का काय माहीत नाही. आणि इथे मंदिरात ना काही विकायला नारळ वगैरे काहीच नव्हतं. आणि अख्खं मंदिर पूर्णपणे रिकामं दिसत होतं. आणि तुम्ही वरून बघू शकता, वरून कुठेही बघितलं ना तर सगळी सिटी दिसत होती पणजीची. इथे हातपाय धुण्यासाठी होतं. सो इथं आमचा बाबू खूप इकडे तिकडे पळत होता म्हणून त्याचे हातपाय धुतले. आणि हा मला तर सांभाळताच येत नाही, हा इतका पळत होता म्हणून तो त्याच्या पप्पाकडेच होता. आणि तुम्ही बघू शकता फायनली मंदिर ओपन झालं, मेन जे मंदिर आहे. आणि आतून बघू शकता तुम्ही, वाव, म्हणजे खरंच इथलं स्ट्रक्चर, गोव्यातली मंदिरं खरंच खूप सुबक आहेत, खूप सुंदर आहेत. स्वच्छता बघू शकता तुम्ही, नीटनेटकेपणा बघू शकता, गर्दी नसते आणि कुठे कचरा वगैरे नसतो. आणि खूप सुंदर, म्हणजे इथलं लोकेशन, इथलं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. पूर्ण ग्रीनरीमध्ये आहे हे. आणि तुम्हाला जर फिरायला यायचं असेल तर तुम्ही विचारूनच या, कारण हे फुल सिटीमध्ये आहे. त्यामुळे शोधायला थोडंसं, म्हणजे रस्ते वगैरे माहीत पाहिजे. तर हे मंदिर सकाळी 12 वाजता बंद होतं आणि संध्याकाळी 4 ते 8पर्यंत ओपन असतं, म्हणजे दुपारी बंदच असतं शक्यतो. तर हे टायमिंग आम्ही आधीच बघितलं होतं, गुगलवरती सगळं आलं होतं लोकेशन वगैरे.
तेव्हाच त्याचं टाईमसुद्धा आलं होतं. आणि मी कधीही कोणत्याही लोकेशनवरती आम्हाला जायच्या आधी मी थोडी त्याची माहिती काढत असते की नक्की काय आहे, कसं आहे हे सगळं. आणि तुम्ही बघू शकता गोव्यातली खूप सारी मंदिरं पाहिली मी आजपर्यंत. खूप म्हणजे गोव्यात आल्यापासून आम्ही खूप सारी मंदिरं व्हिजिट केलीत आणि सगळी मंदिरांचं स्ट्रक्चर थोडं थोडं सेमच आणि खूप सुबकता, खूप सुंदर. म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी थोडंसं असं वेगळं पण दिसतं. परंतु मंदिराचा जो रचना असते ती सेमच दिसते. आणि हे सगळं लाकडी होतं. जे तुम्हाला दिसतोय तो साचा सगळा लाकडी होता आतून. आणि बाहेरून तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि सगळं सुंदर दिसत होतं. खरंच मस्त आहे मंदिर. कधीतरी तुम्ही या गोव्याला आल्यानंतर नक्की हे मंदिर व्हिजिट करा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि आत्ता सगळा खूप सारा टाईम स्पेंड केल्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहोत. सो थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. मला अगोदर वाटलं खालीच मंदिर आहे, परंतु मंदिर ॲक्च्युली जे मेन मंदिर आहे ते वरती होतं. आणि आता चढताना तर आलो खरं, उतरताना खूप पायाला गोळे आले आणि मस्त वाटलं. एक्सपिरियन्स छान होता ह्या मंदिराचा. गर्दी तुम्ही बघू शकता. गोव्यातली अशी खूप मंदिरं आहेत जिथं आम्ही गेलो आहे आणि गर्दी फारशी नसतेच. सो आता आम्ही निघालो घरी अँड बघूयात अजून कुठे जातो आहे. आय डोंट नो. अजून एक मंदिर आहे असं बोलता येत. तिकडे जर आम्हाला जवळचं लोकेशन असेल तर तिकडे पण जाणार आहोत.